नाही एक आत्मा कसा मानतो? एक आत्मा हा जड आणि अनेक नाना अशा प्रकारचे म्हणतात. जड आणि अनेक. व्यापक नाही मानत का? व्यापक आहे म्हणतात. बरोबर आहे. हा गुण कोणाच्या ठिकाणी बांधतात? गुण ही मनाच्या संयोगाने आत्माचा आणि मनाचा ज्यावेळेस संयोग होतो त्यावेळेस आत्मा हा ज्ञानवान होतो, म्हणजे गुणवान होतो. हे मनाच्या संयोगाने म्हणतात गुण. नाही गुणाचा विचार द्रव्य गुण, द्रव्य मन मनाचे सव्वीस द्रव्य गुण बांधतात नाही. त्याच्यात ईश्वराची किती बांधतात? 8. एका प्रश्न व्हायच्यात नाही विचार सागरात. ईश्वर का बांधतात? नाही एक ईश्वर का ईश्वर बांधतात ना. सांख्य मानत नाही. सांख्य का मानत नाही? सांख्य प्रकृतीच ही स्वतंत्र विश्वाला किंवा जगताला उत्पन्न करते आणि तीच पुरुषाला भोग आणि मोक्ष देते. त्यामुळे ईश्वराची गरज नाही. भोग मोक्ष कोण देते? प्रकृती देते. वेदांतात भोग मोक्ष कोण देत? असं मैं सांगितलं ईश्वर देतो ना. जैसे ज्याचे पैसे फल देतो. देणारा कोण आहे? जीवाला सुख दुःख भोगण्याची इच्छा आहे. सुख भोगण्याची इच्छा आहे, दुःख भोगण्याची इच्छा आहे का? इच्छा नसताना देखील दुःख होते. कशाचं फळ आहे? पापाचं आहे. पापाचं फळ भोगा वाटत असते का? कोणीतरी भोगल्याशिवाय सोडत नाही. काय करे? अरे एखाद्या माणसाने चोरी केली मग तुला दंड व्हावा असं वाटत असते का? जड व्हावे असं वाटत असते का? मग शासन काय करते? झोपा काढते का? शासन काय करते? ती तुझी इच्छा असत. चोरी केली आहे ना, सक्त मजुरी. नाही म्हणलं माझी इच्छा नाही, तुझ्या इच्छाला कोणी विचारतं? ते विहित कर्म असो वा निषिद्ध कर्म असो, फलदाता ईश्वर वेदांताने काय केलेलं आहे. आणि सांख्य काय म्हणतो? नाही ते कर्मच त्याला काय देते, फल नाही. त्याचं खंडन कसं केलं मग? कर्म हे जड आहे आणि जड कर्म ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडून विहित किंवा निषिद्ध कर्म होतं, जर कर्मच फळ देत असेल तर कर्म झाल्याबरोबरच त्या कर्म झाल्याच्या नंतर ते कर्मफल मिळावं, परंतु ते देहपातानंतर किंवा अधिक काळानंतर मिळतं. म्हणून कर्म हे जड स्वरूप आहे. कर्माला कळते का कोणत्या शिक्षेला किती फळ दिलं पाहिजे? हे कोणाला कळते? न्यायाधीशाला कळते. कोणता गुन्हा केल्यानंतर त्याला कोणती शिक्षा दिली पाहिजे हे का कर्माला कळते का? जडाला कुठं ज्ञान असते का? जड कोणाला म्हणतात? ज्ञान नाही त्याला काय. खांबाला कुठं ज्ञान आहे का? आणि खांबाला जर ज्ञान असतं, बरं का, घटाला जर ज्ञान असतं, माणसाची जरूरच पडली नसते. हे घटोबा इकडे या, तो घट आला होता इकडे. मग घटकीन स्वरूप आहे, तो जड स्वरूप आहे. जडाला काय नसते, ज्ञान नाही. तसं नाही, एकाचा आत्मा किन स्वरूप आहे. मग तो आत्मा म्हणून संयोगामध्ये काय होतं? चेतन होता, मग ज्ञानवान होता. प्रत्येकाचं दर्शन. आणखी पण आता न्याय झाला, पुढे कोण आहे? सांख्य झाला. आता कोण झाला आहे? अनुवादी आहे. मजा. परिच्छेद क्रमांक 34. आत्म्याविषयी अनुवाद्यांचे मत. वेदांत मतात आत्मा कर्ता भोगता नाही. कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म अंतःकरणाचे असून ती अंतःकरणे नाना आहेत. अनुवादाचं मत आहे. नाही त्याच्या अगोदर एक राहिलं तर नाही आहे. कसं राहिलं?
वेदांताच्या महात्मनामाचा. वेदांत मतात आत्मा कर्ता भोगता नाही, कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म अंतकरणाचे असून ती अंतकरणे नाना आहेत. बरोबर आहे. आत्मे नाना नाही, मग कोण नाना आहे? का नाना आहेत? सुख आणि दुःख हे कोणाचे धर्म आहे? अंतकरणाचे धर्म आहे. आत्म्याचे मानले तर आत्मे, वेदांताने जर आत्म्याचे मानले असते कोणते धर्म, मग आत्मे एक मानता आले असते का अनेक म्हणाला? आत्मा किती आहे? आणि सुख दुःख धर्म कोणाचे आहे? अंतकरणाचे. हे बघ, सुषुप्तीमध्ये काय असते? तुमचं अंतकरण लीन झालेलं असतं. काय त्याला आनंदमय कोश म्हणायचं. काय म्हणायचं? सुषुप्तीमध्ये आहे का? सुषुप्तीमध्ये दुःख आहे का? म्हणून सगळे धर्म वेदांत शास्त्रामध्ये अंतकरण, त्यालाच बुद्धी म्हणतात. त्याला काय म्हणायचं? बुद्धी अंतकरण एकच नाव आहे. अंतकरण का म्हणायचं? अंतःकरणम, आत्मकरण आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? बुद्धी का म्हणायचं? सनिश्चयात्मिका. निश्चय कोण करत असे? ज्ञानाचं केंद्र कोण आहे? बुद्धी आहे की आहे ना. म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धीचा दोन प्रकार केले. म्हणजे गीतेच्या दुसऱ्या भागामध्ये जी ईश्वराला आणखी विषय करते ती बुद्धी काय असते? व्यवसाय. आणि जे काही नाही फिरत असते इकडे तिकडे, तिला कोणती बुद्धी म्हणायचे? गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे ना. म्हणजे सुखदुःख धर्म वेदांत शास्त्रामध्ये अंतःकरणाचे मानले असल्यामुळे अंतःकरण नाना आहेत. आत्मा किती आहे? बरं, सांख्यानं गोड सुख कोणती गेली? सांख्य हे सुखा दुःखादी धर्म हे बुद्धीचे म्हणजे अंतकरणाचे मानतात. आणि हे धर्म बुद्धीचे किंवा अंतकरणाचे मानून सुद्धा आत्मे नाना मानतात. म्हणून आत्मे काय मानतात? सुखदुःखादी धर्म कोणाचे मानतात? मग बुद्धी नाना होईल. पण त्याने सुखदुःख आपल्या अंतकरणाचे मानून नाने आत्मे किती मानलेले? नाना मानलेले. प्रत्येक जीवाचा वेगळा आत्मा कसा आहे? वेगळा भिन्न भिन्न असं म्हणजे वेदांतामध्ये पंचदशीमध्ये विचार. म्हणजे तुमच्या सुखाने तत्ववेत्ता काय होतं? सुखी होत असतं. कारण तत्ववेत्याचा आत्मा आणि ज्याच्यापासून सुख मिळते त्याचा आत्मा भिन्न नसून आत्मा किती आहे? हे वेदांताचं मत आहे. पुढे आहे का? पुढे वाचा. अंतकरण हे व्यापक नाही किंवा अणुही नाही. शरीरासमान अंतकरणाचे परिमाण आहे. दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे मोठ्या शरीरास प्राप्त झाले तर मोठे होते आणि लहान शरीरास प्राप्त झाले तर लहान होते. मग त्याला काय म्हणता येत नाही? लहान आहे म्हणता येत नाही आणि काय म्हणता येत नाही? व्यापक म्हणता येत नाही. दिव्याचा प्रकाश असतो ना, ज्या खोलीमध्ये नेलं तेवढा होत असतो. लहान खोलीत नेलं तर, मोठ्या खोलीत केलं तर आहे ना. आणि त्याला लहान आहे म्हणता येत नाही ना काय म्हणता येत नाही. मग काय म्हणायचं त्याला? ज्या अंतकरणात ज्या शरीराशी संबंध असेल त्या अंतकरणास त्या शरीराद्वारा भोग होतो. जर आम्ही अंतकरण व्यापक अंगीकारले असते तर नैयायिकांचे आत्म्याप्रमाणे सर्व शरीरे सर्व अंतकरणाची व सर्व शरीर भोगही सर्व अंतकरणाचे झाले असते. आत्मा नाना मानला ना कोणी नाही आहे का नाही? नाना मानून काय मानला तो? व्यापक मानला. मग व्यापक असल्यामुळे व्यापकाचा सर्वांचं काय असतं? आपल्याला सुद्धा आकाशाचा काय? कारण आकाश परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? मग विमान झालं असे नाही का? पण त्याला आधार कोण आहे? जाऊ दे, ते विज्ञानशास्त्र आहे. आकाश त्याला आधार नाही, कारण पोकळी आहे. कोण आहे? हवेचा दाब आहे. हे बाई, याचं पाणी घेतलं की नाही?
तुम्ही एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्या आणि त्याला खालून काय लावा, कपडा लावा, ते पाणी काय होत नाही, कपड्यातून पडत नाही ना. काय पडत नाही? हवेचा काय दाब आहे. बरं, तो कपडा असा काढून घ्या तुम्ही तरी पाणी काय होत नाही. हवेचा काय याचं संशोधन सर आयझॅक न्यूटन म्हणून शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने पृथ्वीच्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा काय असा शोध लावला. ती बुद्धी असते त्यांची. ती बुद्धी काय काय लावते. ते भटकर वगैरे आहे ना, शास्त्रज्ञ आहे ते. एक राष्ट्रपती शास्त्रज्ञ होता, काय नाव होतं? शास्त्रज्ञाची बुद्धी असते. आपली बुद्धी आहे, पण आपली बुद्धी म्हणजे काय, आपलं डोकं टोपी ठेवण्याचा. टोपीने डोक्याची बुद्धीची शोभा आहे, ज्ञानाने याचं काय कीर्तन का जाऊ द्या, दृष्टांत आपलं सोडून द्या. म्हणून अंतःकरणाचे धर्म मानलेले आहे. सुखाने आणि आत्म्याचे मांडले असेल तर आत्मा तुम्हाला एक म्हणता आला. आत्मा निर्धर्म काय काय तिथं कोणताही असंग योजन पुरुष आहे, कोणताही सुख सजातीय विजातीय भेदरहित, देश काल परिच्छेद शून्य आहे. असा आत्मा असल्यामुळे बरं का, तो आत्मा व्यापक आहे आणि आत्मे नाना म्हणून त्याच्यामध्ये सजातीय नावाचा काय नाही, भेद नाही. आत्मा किती आहे? काही काही गोष्टी एकच असतात. सूर्य किती असते? चंद्रमा आहे का नाही? माणसं मात्र नाही आहे ना. पुढे ते अंतःकरण व्यापक मानले नाही म्हणून तो दोष येत नाही. बरे, अंतःकरण अणु मानले तर ते शरीराच्या एका देशातच राहणार. मग एकाच काली मस्तकात आणि पायात काटा मोडल्याचे कळणार नाही. अनुवादाचं मत आहे ते. अणु आपण आत्मा मानला, व्यापक न मानताना अणु जर मानला तर तो शरीरामध्ये एका कोपऱ्यातच राहील. काय रे, मस्त काटा मोडला आपल्याला कुठे? पायाला. आणि अनुवादी कुठे? त्याचा अणु कुठं असला? डोक्यात. तुम्हाला काय होणार नाही. ज्ञान तर होते म्हणून अनुवादाचं खंड नाही. पुढे कारण ज्या स्थानी अणु अंतःकरण असेल त्याच भागात ज्ञान होईल म्हणून अंतःकरण अणु नाही. ज्या भागामध्ये ज्ञान अणु असेल तिथे काय होईल, आणि ज्या भागामध्ये अणु नाही त्याचं काय होणार नाही. हत्तीच्या सेटामध्ये अणु आत्मा मानला किती तसं त्याच्या नाही का, असं केवढं मोठा वाटप आहे शरीर अणु म्हणजे एवढा झाला. काय ज्ञान होणार नाही. किती जरी आणखी मारलं तरी तो काय होणार नाही, उठणारच नाही. ज्ञानच होणार नाही, त्याला काय होणार नाही. ह्याच्या क्रिया होत असते सगळ्या आत्मसत्तेमुळे बसायचं. आत्मसत्ता आहे म्हणलं येणे क्षते शृणवती दम शीघ्रती. तुमच्या ह्याच्यामध्ये गेले ना, आत्मा जर प्रकाश नसता, ज्ञानस्वरूप नसता तर आपल्याला ज्ञान झालं नसतं. हे सर्व कोणाही सत्य आहे, कोणाची आहे? आत्म्याची माती नाही का. माती आहे म्हणून तर सगळे मातीच्या प्रकारचे घडे आहे. मातीच नाही तर उत्पादन कारणाचा प्रकार असतो. कोणत्या प्रकाराचा? आणि निमित्त कारण हा काय असतो? कधी कधी निमित्त कारणावातून सुद्धा काय होते ते कार्य आहे. तुम्हाला केलं ना, निमित्त कारणापासून तुमचा आणखी मंगल कार्याला 2 लाखात असते ना, त्याच्यामध्ये काळजी असला तरी मग लग्न लागतं, आणि काळजी नसला तरी लग्न लागते. निमित्त करण्याची आवश्यकता मानली जरी असली तरी निमित्त कारणावातून सुद्धा कार्य होऊ शकते. पुढे म्हणून अंतःकरण अणु नाही, शरीरासमान मानले आहे म्हणून कोणताच दोष येत नाही. अणु आणि व्यापक परिमाणाहून निराळे असेच असते, त्यासच मध्यम परिमाण म्हणतात. आता मध्यम परिमाण म्हणजे लहानही नाही आणि काही नाही. दिव्याचा प्रकाश ज्या खोलीमध्ये नेला त्या खोली एवढा
लहान खोली असेल तर प्रकाश तेवढाच होत असतो, मोठ्या खोलीत निराकार तेवढाच होतो, पण त्याला कोणता परिणाम म्हणायचा? मध्यम. म्हणून अंतःकरणे कोणता परिणाम आहे? मध्यम परिणाम. नैयायिकांनी सुद्धा नवनैयायिकांनी आत्मा कसा मानला? नाही, नवनैयायिक मध्यम परिमाण मानला आहे. काल परवा गेलं ना, व्यापकही मानला नाही, काय केलं नाही, अणुही मानला नाही. कोणतं परिमाण? व्यापक परिणाम. आपले मध्यम परिमाण पुढे. नैयायिकांनी आत्मा नाना मानून व्यापक मानल्यामुळे कसा घोटाळा होतो हे वर सांगितलेच आहे. काय काय व्यापक मानायचा, नाना मानायचा, मग कसा घोटाळा होतो? काहीतरी एकत्रीकरण लागतं ना, गोड आहे ना. नाना मानाचा आणि पुन्हा व्यापकाचा संबंध आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एकाचा संबंध एकाशीच असतो. भारतीय संस्कृती आपली नाही का, चांगली संस्कृती आहे, सगळ्याची असतो असं नाही. आणि तर याच्यामध्ये काय आहे नाही का, परावे या नारी आणि इतरही करी बलत्या परी परद्रव्य नाही का, सगळ्याशी संबंध बांधतो का बाईशी? एकाशीच संबंध बांधतो. बाकी त्याचं त्या सोडून ना सांगणं बरं, तुम्ही ना ऐकणं बरं, जाऊ द्या. सर्वांशी संबंध आहे, पण मातृत्वाचा कशाचा आहे? भगिनीचा संबंध आहे. कोणाचा? बरं, फक्त पत्नीशीच फक्त काय आहे? पत्नीचा संबंध, अन्याशी काय नाही संबंध नाही. असं हे कोणती संस्कृती आहे? बाकीच्या संस्कृती म्हणजे रानटी संस्कृती. काही नाही, काय दारुडी लोक असतात, त्यांना काही कळत नाही, काही कळत नसते. काय जाऊ दे, दारुड्याला इतकं पापी का म्हणायचं? काय त्याने गुन्हा केला का? पण बुद्धी पुढे ठिकाणावर आहे म्हणून कोणतं पाप म्हटलेलं आहे? ब्रह्महत्या, ब्रह्महत्या, सुरापान, संयम, गुर्वांगना, मानतीपातकान्या, उत्संसर्गीच्या. स्वतःच्याच पैशाने काय प्याला? दारू प्याला तरी काय होते? पाप होते. का पाप होते? म्हणजे गीतेच्या दुसऱ्याच नाही, बुद्धिनाशात बुद्धी संपली गेलं सगळं. मग सगळं कशावर अवलंबून आहे? परधर्मामध्ये माणसं काय जातात, त्याच्या बुद्धीमध्ये काय करतात? विकसित. त्याला वाटतं आपल्या धर्मापेक्षा दुसऱ्याचा धर्म कसा आहे, पण दुसऱ्याचा धर्म स्वीकारायचा. दुसऱ्याचा धर्म स्वीकारण्याकरता संभाजी महाराजांनी स्वतःचे काय दिले? ते कुठे स्वीकारलं का? साधा मारला काय? हालाल करून मारलं. तुळापूरला समाज आहे ना, कुठे? मुलगा कोणाचा होता तो? दिसत आहे चिपळ आहे, तरी कोणता धर्म स्वीकारला नाही. औरंगजेबाने सांगितलं, म्हटलं मी माझी मुलगी देतो तुला, काय कोणता धर्म मग स्वीकारला का? म्हणजे जगामध्ये हिंदू धर्म इतका श्रेष्ठ धर्म नाही, सनातन धर्म होता. कोणता? जाऊ दे, आपला विचारसागराचा पाठ आहे. याकरिता कोणी नवीन नैयायिकांनी आत्म्याचे अंतःकरणाप्रमाणे मध्यम परिमाण मानून आत्मभेद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा आता विचार करू. कोणी आत्मा आता परिचय व्यापक सोडून दिला, कारण तो सर्वांशी संबंध येतो. म्हणून आत्मा कसा मानला? आता मध्यम परिमाण. दिव्याचा प्रकाश कसा आहे? ज्या खोलीत जाईल त्यांच्या हातात मध्यम परिमाण मानला. तर हत्तीच्या देहात गेला तर आत्मा केवढा होईल? आणि मुंगीच्या देहात गेला तर कोणतं परिमाण? नवीन नैयायिकांचे मतात आत्मा नाना आहे, करता भोगता आहे, नित्य आहे, पण व्यापक नाही. कोणाच्या मतात फरक कोणता झाला? नव नाही, प्राचीन नवयाने कसं मानलं? व्यापक मानलं.
अन्नमधनं याने मध्यम काय परिमाण. म्हणलं मध्यम परिमाण आहे का? दोतला फरक काय करा? एक व्यापक मानतो आणि एक काय मानतो? मध्यम परिमाण. वेदांत मतातील अंतकरणाप्रमाणे मध्यम परिमाण आहे, व्यापक नाही म्हणून भोगाचा संकर नाही, अणु नाही म्हणून दोन्ही ठिकाणी पिढेचा असंभव नाही, अशा आत्म्याचे ठिकाणी प्राचीन मताप्रमाणे चतुर्दश गुण राहतात, परंतु हेही नवीनांचे मत सम्यक नाही. अशा आत्म्याच्या ठिकाणी किती गुण राहतात? मध्यम परिमाण जरी मानला तरी सुद्धा मत काय आहे ते चुकीचंच आहे ना. आत्मे मध्यम परिमाण मानायचे. काय म्हणायचे? मध्यम परिमाण जर मानला मध्यम नाही ना. आणि मध्यम नाना आत्मे झाले. काय झाले? तरी पण सुद्धा दोष येत असतो. काय येत असतो? त्यांचा मध्यम परिमाणाचा सर्व पदार्थाशी संबंध येणार नाही. काय येणार नाही? व्यापक मानला तर सर्वांशी काय दिवा खोलीतला दिवा आहे, त्याचा प्रकाश खोलीतल्या पुरताच राहील, बाहेर काय होणार नाही, संबंध येणार नाही. म्हणून नाना मानून मध्यम परिमाण मानणं हे सुद्धा मत काही नाही. पुढे आत्मा मध्यम परिमाण मानला म्हणजे दीपप्रभेप्रमाणे विकारी आणि विनाशवान होईल. आहे पण दीपप्रभेप्रमाणे परिच्छिन्न वस्तू असते, ती विकारी असते. व्यापक वस्तू स्वरूपाची असते. परिच्छिन्न वस्तू आहे का ती विकारी म्हणजे तिच्यात अष्टी जे आहे ते परिणाम होते, अपक्षीय वगैरे आहे. धर्म त्याच्यामध्ये महाराज. आणि व्यापक असते त्या वस्तूच्या ठिकाणी, आकाशाच्या ठिकाणी कोणता विकार आहे का? का नाही? व्यापक. अन्याच्या ठिकाणी काय आहे? विकार आहे. का? ते परिच्छिन्न म्हणून. पुढे मग मोक्ष प्रतिपादक शास्त्र आणि साधने निष्फळ होतील. बरे, आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवान नाही म्हणेल तर कोणत्या शरीरासमान आत्म्याच्या परिमाणाचा अंगीकार करावा हा प्रश्न पुढे उभा राहतोच. आता कोणाच्या मताप्रमाणे स्वीकार करावा? वाचा. जर पुन्हा वाचा की आत्मा मध्यम परिमाण मानून संकोच विकासवान नाही म्हणेल तर कोणत्या शरीरासमान आत्म्याच्या परिमाणाचा अंगीकार करावा हा प्रश्न पुढे. मध्यम परिमाण मानला. मग आता कोणाच्या माणसाचे जे शरीर आहे समान अवस्थेत आहे का प्रत्येकाचे भिन्न भिन्न आहे का रे? आपलं वेदांत सारखे शरीर आहे का? कोणाच्या शरीराप्रमाणे मानायचा हा प्रश्न. हत्तीचं शरीर केवढं मोठं आहे, मुंगीचं शरीर, मुंगीच्या शरीराप्रमाणे आत्मा मानला तर एका कोपऱ्यातच बसेल. बरं, हत्तीच्या याच्याप्रमाणे मानला तर बाकीच्या शरीरात काय? अर्धा जाईल ना अर्धा राहील, अर्धा जाईल ना अर्धा काय? हत्तीच्या शरीरात एवढं आत्मा मानला कोणाच्या? मग घोड्याच्या शरीरात गेला तर पाचच नाही. म्हणून मध्यम परिमाण मानणं हे सुद्धा काय नाही. तुम्ही कोणाच्या परिणामामध्ये ठरवला सांगता येत नाही. कारण शरीर आकाराने एकसारखे आहे का भिन्न भिन्न आकाराने आहे? किती माणूस वाढला त्याची काही मर्यादा असते. म्हणजे काय वाढतच राहते का? ते काही अशोकाचं झाड आहे का वाढत? त्याचे परिणाम काय आहे? ईश्वरी असते ना ते. नाही का आपला हात आहे तो का वाढतच राहत असतो का? शरीर कुठं एका विशिष्ट वयापर्यंत आल्यानंतर काय झालं? संपलं. त्याची वाढ काय होते? एक आंबा आहे विशिष्ट ह्याच्यापर्यंत काय होतं तो पुढे त्याचं वाढणं काय होते? थांबत जाते. मग कोणत्या शरीराप्रमाणे मध्यम परिमाण म्हणावा याचा नाही एकाला निर्णय करता येत. जर मनुष्य शरीरासमान अंगीकार करावा तर जेव्हा आत्मा हत्ती शरीर पावेल
तेव्हा हत्तीच्या सर्व शरीरात आत्मा असणार नाही. मनुष्य शरीराप्रमाणे अंगीकार केला. कोणाच्या प्रमाणे? माणसासारखा काय केला? आत्मा मारला. कोणाच्या शरीरामध्ये प्रवेश केला? हत्तीच्या. ते का कोपऱ्यातच बसेल तो, काय असेल तो. बरं, हत्तीच्या शरीर एवढा परिणाम केला. कोणत्या शरीर एवढा? तर ते एखाद्या नाही का तुमच्या बैलाच्या शरीरामध्ये अर्धा बाजूला राहिला, अर्धा शरीर. म्हणून मध्यम परिमाण मानणं हे अत्यंत काय निर्युक्तिक आहे. म्हणून त्या देशामध्ये हत्तीस पीडा होणार नाही, ती तर होते. बरे, हत्ती शरीराप्रमाणे आत्म्याचा अंगीकार करावा, तर त्याहून अन्य ज्यांची मोठी शरीरे आहेत त्यांच्याही शरीराच्या एकदेशात पीडा होणार नाही. हत्तीच्या शरीर एवढा मध्यम परिमाण आपण जर आत्मा मानला, सगळ्यामध्ये मोठं शरीर कोणतं आहे? बाकीचे जे लहान मोठे, पण हत्तीचं एवढं शरीर आहे का? केवढा अजस्र प्राणी असतो तो. मग त्याच्या एवढा आत्मा काय केला आपण? त्या हत्तीचं सांगतात बघा, काय हे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानवान प्राणी आहे म्हणतात. कोण? त्याला कळते. तुम्ही बघा, गजानन महाराजांच्या जिथले हत्ती येतात ना, तुम्ही त्याला पैसे द्या, तो सोंड्यावर घेतो. बघा काय घेतो. मग ते पैसे कोणाला देतो? तो हत्तीवर जो बसला असेल त्याला. इतरही माणसं गोळा झाली असले त्याला देतो का? मग कोणाला देतो? असा करू. एखादा शेजारचा माणूस त्याला देतो का तो? मग त्याला ओळखण्याची काय बुद्धी आहे ना. त्या हत्तीचा काहीतरी भक्तिशास्त्रामध्ये आलेलं आहे. पण थोडा वेडेपणा करत असतो. कोण? स्नानाला जातो, स्नान करून पुन्हा वाळू अंगा वगैरे. त्या हत्तीला विचारलं, म्हणला एवढा वेडेपणा कशा करतो? कुशाल स्नान करतो आणि पुन्हा आणखी तो वाळू आपल्या अंगावर घेतो. त्या हत्तीनं सांगितलं, म्हटलं तुम्हाला माहिती नाही का, आम्हाला या जीवनीतून काय व्हायचं आहे? मुक्त व्हायचं आहे. कोण मुक्त करील? म्हणजे मी कथा ऐकलेली आहे. काय ऐकलेली आहे? कथा ऐकली आहे. भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा पायाचा रज लागता बरोबर बाईची काय दगडाची काय झाली आहे काय लागता बरोबर रज लागता बरोबर. म्हणून या पृथ्वीवरून कोण चालत गेले असले पाहिजे? प्रभू रामचंद्र काय झाले? त्यांच्या पायाला लागलेला रज कुठेतरी असेल आणि तो जर आमच्या अंगाला लागला तर आमचा काय होईल? दगडाचा जर उद्धार होते तर म्हणलं आम्ही तर पशु हो की कोण? आमचा काय होईल? म्हणून म्हणायला का मी तो कुठे अंगावर काय घेतो? जिसरा जसे अहिल्या दारी व धुंडत आहे ग्रजराय. ज्या राजाच्या योगाने अहिल्याचा उद्धार झाला तो रज कुठे आहे म्हणून म्हटला तुम्ही अंगावर काय करतो? म्हटलं आमच्यापेक्षा शहाणपण तुला जास्त. आणि खरंच आहे तुम्हाला काय ते पशुला सुद्धा काय आहे ते शिवाजी महाराजांची गोष्ट सांगतात ना. ते रात्रंदिवस प्रवास करतात त्या घोडीवर. ते अरण्यात प्रवास करायचा. कुठे आपल्या ह्याच्यातून लोक पर्वतावरून तर कुठून त्यांची अशी सांगतं कुठं थांबलं बरं कुठं पुढे काय होईना सरकेच ना. ते रात्रीची वेळ कोणती वेळ? शिवाजी महाराजांनी विचार का घोडं का तुझा सरकत नाही का? 60 मारण्याचं नको तरी घोडं काय करायचं? आता घोडं का सरकत नाही? काहीतरी घटना घडली असली पाहिजे. मग शिवाजी महाराजांनी उत्तर दे बाबू काय घेतो. बऱ्याचशा अंतरावर भाग होता. काय होता? तेव्हा असामुळे आणखी घोड्याला कळून चुकलं समोर काय आहे? वाघ आहे. आपण समज यावरून काय सिद्ध झालं? वाघ आहे. घोड्याला काय आहे? म्हणजे पशुला सुद्धा काय का? म्हणून ॲक्सिडेंट का होऊ नये
बैलगाडीचे ॲक्सिडेंट फार कमी आहे. लोखंडाला काय नाही करायला तुम्हाला पाहिजे. कुठे जर अपघात होत असला, गाडी उलटत असेल, बैल थांबून जातात. बैल काय होतात, जरी आणखी त्या हाकणाराने मारलं तरी बैल काय करते, बरोबर उतारावरून व्यवस्थित जातात. बैलाला का तो चेतन प्राणी आहे, काय आहे. आणि बस कोणता प्राणी आहे काय नाही. विमानाने 275 लोक स्वर्गाला पाठवले. साधा मरण आला का भाजून मरण आला. आता वांग्यासारखे वांग करायचं, भरीत करते नाही त्या दुःखाची. आपला दृष्टांत सोडून द्या. मध्यम परिमाण चाललं आहे आपलं. मध्यम परिमाण मानणं हे सुद्धा योग्य नाही. नाना मानून पुन्हा व्यापक मानणं हे बरोबर काय नाही. तसंच मध्यम परिमाण मानणं याचं काय केलेलं आहे. व्यापक परिमाण मानलं तर सर्वाची काय आहे, कोणाची वस्तू कोणती आहे सांगता येणार नाही. व्यापक मानायचं पुन्हा काय मानायचे, नाना म्हणे. बरोबर ते सुख दुरुस्त करण्याकरता मध्यम परिमाण मानलं. तर मध्यम परिमाणे सुद्धा बरोबर मानता येत. बरे, त्या मोठ्या शरीरातील आत्मा जेव्हा मुंगी होईल तेव्हा मुंगीच्या शरीरात मावणार नाही. हे पहा, कोणत्या शरीरातला आत्मा, सगळ्यामध्ये मोठं शरीर कोणतं आहे, ते जंगलामध्ये असतात ना हत्ती. याच्यामध्ये जे लोक मारायचे त्याला, ते पुढे सरकारने बंदी घातली. ते त्याचं जे दात असते ना, हे तुमच्या विण्याला जे एक असते ना, ते हत्तीच्या शरीराचे, हत्तीच्या दाताचे दात असते ना हत्तीला, समोर मोठे मोठे. आणि त्याचे विण्याला काय करतात मग, तेवढ्या करता हत्तीला काय करतात ते लोक मारतात. त्याला काय आहे, हत्ती काय आहे ना काय पकडण्याची लीला. स्पर्श विषयाला बरं का, स्पर्श विषयामुळे हत्ती काय होत असो, शब्द स्पर्श रूप रस आदी गंध धरण्याची लीला असे. हरिण कोणत्या विषयाने नाही, रूप नाही, गंध विषयाने. हरिण असते ना, चारा टाकतात ना, आणि पुढे काय पाच फासे टाकतात. आणि चारा खाण्याकरता कोण येते, हरिण येते. आणि बरोबर भाषेमध्ये काय होते, शब्द स्पर्श रूप रस गंध. सुगंधाला बोलून प्रयोग कोण येत असते, भ्रमर. आणि पुढे कोश कशाचा टाकतो आणि तिथेच मारतो. शब्द स्पर्श रूप रस, 5 विषयाने 5 प्राणी काय केले. आणि माणसाच्या पाठीमागे ते 5 लागले. आणि एका विषयाने काय, रूप विषयाने कोण जातं. अरे हे टाकते ना, तो किडा असतो ना पतंग, कशामुळे मरतो तो, रूपामुळे. त्याला वाटते चांगलं रूप आहे, कवटावळा जाऊ दे. मग हत्तीच्या शरीरातला आत्मा कुणाच्या शरीरात जाण्या, मुंगीच्या शरीरात कसं आहे. बरं, मुंगीच्या शरीरात एवढा मानला तर हत्तीच्या शरीरात एका कोपऱ्यातच बसत. मग व्यापक नाना अंगीकार करून व्यापकही मानता येत नाही, नाना अंगीकार करून मध्यमही काय करता येत नाही. दोन्ही तऱ्हेचं खंडन केलेलं आहे. पुढे सर्वात मोठे शरीर विराटाचे आहे,
त्या समान आत्म्याचे परिमाण मानावे तर पुन्हा आत्मा व्यापक मानल्यासारखाच झाला. सगळ्यामध्ये कोण व्यापक आहे तेवढं शरीर मानलं तर पुन्हा आत्मा काय झाला, पुन्हा दोन जसाचे तसं झालं. ना धड व्यापकही मानता येत नाही, काय मानता येत नाही. कारण व्यापक मानून किती मानले. वेदांताने सुद्धा आत्मा किम स्वरूप मानला, व्यापक मानला. मग दोष काय, पण एक मानला. वेदांताने जर व्यापक मानून अनेक मानले असते तर हेच दोष कोणावरती आले असते. मग शहाणा शास्त्र कोणतं आहे. साधू संतांना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयांमध्ये सुद्धा आत्मा किम स्वरूप आहे, व्यापक आहे. बरं का, सद्रूप आहे. पुढे चिद्रूप आहे. चांगला विचार आहे त्याच्यामध्ये. वेदांत शराचे दोनच प्रकार असतात बघा. दोन प्रकार. आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करायचं. आत्मा सद्रूप आहे. पुढे मग आपल्या अस्तित्व आत्मा दिसला असता तर बरं आहे. वाद सांगण्याचं काय नव्हतं काम. एखादा ईश्वर दिसत असतो का, मग आहे कशावर, कार्यापेक्षा सुद्धा तस्मात् शास्त्रम प्रमाण हा मुख्य न्याय आहे. शास्त्र सांगते. पाप न्याय करा कशावर दिसतं का ते, बरं आहे कशावर. शास्त्र कोण मानत नाही, चार वाक मानत नाही. चार वाक असत्यम प्रतिष्ठन्त हे जगात परस्पर संबोधन. तो शास्त्र भेद मानत नाही, ईश्वर मानत नाही, पापही मानत नाही. काय करायचं, स्वतःच्या घरातली कणसं का दुसऱ्याचं लुटूनही खा, पापही नाही काय नाही. पुढे कारण विराटाच्या अंतर्भूत सर्व शरीरे आहेत म्हणून आत्मे व्यापक झाल्यामुळे सर्व आत्म्यांचा सर्व शरीरांशी संबंध झाला. त्यामुळे काय घोटाळा होतो व किती दोष येतात हे पूर्वी सांगितलेच आहे. पुन्हा विराट म्हणलं तर व्यापक मानावं लागेल. काय म्हणावं लागेल, पूर्वी तुम्ही काय मानले होतं, व्यापक मानलं. मग हे व्यापक असल्यानंतर अनेक आत्म्याचा एका पदार्थाशी काय आहे. मग कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर आहे, कोणत्या आत्म्याचं कोणतं मन आहे, कोणत्या आत्म्याची कोणती बुद्धी आहे, कोण्या आत्म्याचं कोणतं पाप आहे, हा निर्णय तुम्हाला करता येणार. कारण त्याच्याशी काही सर्वाचा काय येईल. म्हणून तुम्हाला तो संबंध असल्यामुळे काय करताय, कोणत्या आत्म्याचं शरीर आहे हे सांगता येणार नाही. नैयायिकाच्या खंडनामध्ये हा विचार येऊन गेलेला आपल्याला. पुढे आणि मध्यम परिमाण ज्याचे असते ते शरीराप्रमाणे अनित्य असते असा नियम आहे. मध्यम परिमाण म्हटल्यानंतर ते अनित्य असते. नित्याचं लक्षण करत मग हे केलेलं आहे. आत्मा नित्य का, तो व्यापक स्वरूपाचा आहे म्हणून त्याला नित्य असं म्हटलेलं आहे. नैयायिकाने सुद्धा नाही का आकाशाचे परमाणू पाडता येत नाही. बाकीच्या भूताचे चार भूताचे काय परमाणू ते कार्यरूपाने ते कसे अनित्य आहे आणि परमाणू रूपाने. आणि आकाश नित्य आहे. परमाणू त्याचे परमाणू पाडता येत. चार द्रव्याचे नैयायिकाने परमाणू पाडलेले आहे. पण आकाश हे कसं आहे, सावयव नाही, निरवय आहे. पुढे म्हणून मध्यम परिमाणाचा आत्मा अनित्य होईल, मग आत्मा नित्य आहे या नवीनांच्या सिद्धांताची हानी होईल. आणि आमच्या मतात अंतःकरणाचा तर ब्रह्मज्ञानाचे नाश होतो म्हणूनच अनित्य आहे. त्याचे मध्यम परिमाण मानण्यात दोष नाही. या रीतीने नवीन तार्किकांचे मतही सम्यक नाही. म्हणून नवीन तार्किकाचं मत काय नाही. तार्किकामध्ये दोन प्रकार आहेत, प्राच्य आणि ख्याती. प्रकरणामध्ये सुद्धा दोन सांगितलेले नाही. एकाचं प्राच्य आणि एक म्हणतो बारवडस्थ सर्प कुठे भासतो, समोरच्या दोरीवरती भासतो. दुसरा त्याचं खंडन करतो, त्याचाच भाऊ त्याचं खंडन करतो. जर तिथला सर्प इथे भासतो तर झाडं बिडं का भासत नाही. बरं कशामुळे हेतू काय सांगतो,
डोळ्याचा दोष कोणता सांगतो? मग सगळ्याच्या डोळ्यामध्ये दोष आहे का? मग आपलं मत काय सांगतो? मला दोरीच सर्परूपाने काय होते भासते. मग त्याचं खंडन नाहीत नाही का? जे ज्ञानी असं ते आपल्या स्वरूपाने दोरी कोणत्या रूपाने भासेल? कोणत्याही ज्ञानाचं स्वरूप त्याच्याप्रमाणेच असतं, अन्याचं होऊ शकत. तुम्हाला गोष्ट सांगितली, जाऊ द्या दृष्टांत समजा. नाही एकामध्ये दोन प्रकार केले आपण, एक प्राच्य आणि आता नाही का प्राच्याचंच मत आहे ना ते गौतम आणि काणादैव. गौतम हा काय नाही, दोन प्राच्य कोण? काणाद आहे. गौतम आहे, बरोबर आहे, गौतम आहे. आणि नव्या कोण आहे? काणाद आहे. दोनच्या मतामध्ये एकाने व्यापक मानलं, विराटाप्रमाणे जरी व्यापक मानलं हे मानलं तरी विराटाप्रमाणे शरीर मानलं. कशाप्रमाणे? मध्यम परिमाण मानलं म्हणजे व्यापक झालं ना. व्यापक आलं का पूर्वीच्या प्रमाण त्याला काय झालं? व्यापकच झालं. म्हणजे काय नवनवी एकाचं मत आणि यांचं मत काय झालं? म्हणून मध्यम परिमाण मानून आत्मे नाना मानणे हे नैयायिकाचं मत काय आहे? चुकीचं आहे. संख्याचे मत नाना मानतात ती चुकीचं आहे. नव्या मानण्याचं मग शुद्ध मान कोणाचं आहे? वेदांत. वेदांती आत्मा व्यापक मानून अनेक न मानताना किती मानतात? आत्मज्ञान म्हणतात. आत्म्याचं काय असलं पाहिजे? त्याचा हृदयामध्ये मी असतात सर्व सुखाचा का म्हणतात हे आत्मज्ञान म्हणतात. आहे का? मनुष्य ते माणसाला विचारामध्ये नाही का जवळ असूनही आपल्याला आत्म्याचं काय नाही ज्ञान नाही. म्हणजे असणं काय आहे म्हणण्याचा विचार. पुढे कोणता मत आहे? संपलं का? अनुवादाचं मत कधी सांगायचं?